आता वरळी हिट अँड रन प्रकरणातली अपडेट। मिहिर शहा याला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। आरोपी मिहिर शहा याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। कालच त्याला अटक करण्यात आली होती आणि आज त्याला कोर्टात हजर केलेला आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातली ही मोठी अपडेट। मुंबईच्या वरळीतील हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट। आरोपी मिहिर शहाला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणात श्रीमंत बाप्पाच्या दिवट्याला काल अटक करण्यात आली आणि मुख्य आरोपी मिहिर शहाला काल शहापूरमधून अटक करण्यात आली होती। त्यानंतर आज त्याला शिवणी कोर्टात हजर करण्यात आलेले आहे। मात्र त्यापूर्वी त्याला मेडिकलसाठी जे रुग्णालयामध्ये घेऊन गेल्याची देखील माहिती आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिवाकर, मिहिर शहाला कोर्टात हजर केलं असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट? देखिए, मिहिर शाह को अब से 2 मिनट पहले जो है पुलिस की टीम जो है वो सीधा सिवड़ी कोर्ट लेके आई है। कड़ी सुरक्षा के बीच मिहिर शाह की जो पेशी है वो कोर्ट में की गई है। सिवड़ी कोर्ट में इस वक्त कोर्ट नंबर जो फर्स्ट फ्लोर पर कोर्ट नंबर है वहां पर उसको पेश किया गया है। अब मुंबई पुलिस की पूरी कोशिश यही होगी कि किसी तरह से मिहिर शाह की रिमांड ली जाए। हालांकि जो जानकारी निकल के सामने आई है उसके मुताबिक मिहिर शाह ने पुलिस की पूछताछ में अपना गुनाह कबूल कर लिया है और उसने पूछताछ में ये बताया है कि वहाँ घटना के वक्त वही गाड़ी चला रहा था और हाजी अली से उसने गाड़ी चलाना शुरू किया था। ये उसने जानकारी जो है वो पुलिस को दी है। तो ऐसे में जो जानकारी ये भी निकल के सामने आई थी कि उसने पहले जो कावेरी नाखवा है उनको टक्कर मारी, फिर दोबारा उनको बोनट से निकालकर दोबारा उनके ऊपर गाड़ी चढ़ाई, 2 किलोमीटर तक उनको घसीटा। तो ये तमाम जो जानकारियां निकल के जांच में सामने आई है उसको लेकर अब मुंबई पुलिस पूछताछ करना चाहती है और यही वजह है कि अब कोर्ट में पुलिस जो है मिहिर शाह की रिमांड लेने की कोशिश करेगी। अब कितने दिन की रिमांड कोर्ट पुलिस को देता है ये देखना काफी अहम होने वाला है। बर, दिवाकर, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मिहिर शहाला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणातली ही अपडेट आपण पाहतोय। वरळी हिट अँड रन प्रकरणात श्रीमंत बाप्पाच्या मुलाला म्हणजेच मिहिर शहाला काल अटक करण्यात आली होती आणि मुख्य आरोपी असलेला मिहिर शहाला काल शहापूरमधून अटक करण्यात आली। त्यानंतर आज त्याला शिवडी कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। हिट अँड रन प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। पीडित कुटुंबाला 10 लाखांची मदत देण्यात आलेली आहे किंवा दिली गेली जाणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सर, राजेश शाह को आज आपकी पार्टी से निकाला गया, क्यों 4 दिन लग गए उनको पार्टी से निकालते हुए? क्योंकि इतने दिन से तो केस चल ही रहा है, नाम तो सामने आया ही था। देखिए, पार्टी से निकालना, इससे जो गुनाहगार है उसके ऊपर कार्रवाई करना, इसको प्राथमिकता देनी चाहिए और जो विक्टिम है उनको सपोर्ट करना, ये पहली बात है, वो प्राथमिकता है, उसको प्रायोरिटी देना है। ये पॉलिटिक्स करना है। मैं इतना ही कहूंगा कि कोई भी केस में गवर्नमेंट की तरफ से किसी को भी सपोर्ट नहीं किया जाएगा, किसी को भी मदद नहीं होगी। मेरे इंस्ट्रक्शन आपने देखे, पुणे में भी एक्शन हुई है और यहाँ भी आप देख रहे हैं एक्शन हो रही है, एक्शन होगी। किसी को भी छोड़ा नहीं जाएगा। कोई भी इलीगल काम करेगा उसको कानून छोड़ेगा नहीं। और हिट एंड रन में जो दोषी है, जो गुनाहगार है, उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा। उनके ऊपर कड़ी कार्रवाई हो जाएगी। उनकी जो भी है कोर्ट की कार्रवाई होगी, पुलिस की कार्रवाई होगी। फैमिली के साथ हम लोग हैं, हमारे ही वो परिवार के लोग हैं, ऐसा मैं मानता हूं। और निश्चित रूप से उनको भी जो सपोर्ट चाहिए, कानूनी सपोर्ट चाहिए, उनको आर्थिक सपोर्ट जो भी है वो कम करेंगे। क्या आप अनाउंस करेंगे सर? दिल्ली में महाराष्ट्र में मोटा पुरस्कार दिला जा रहा है, 10 लाख रुपए देंगे उनके परिवार को मुख्यमंत्री सहायता निधि से 10 लाख रुपए देंगे। वो हमारे परिवार के लोग हैं और जो भी सपोर्ट उनको लगेगा वो हम करेंगे।
राजेश शहा यांना पालघर शिवसेना उपनेता पदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे। त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरण शहा यांना भोवलंय। आरोपी मिहिर शहा याचे ते वडील असून राजेश शहांच्या सल्ल्यानुसार अपघात झाल्यानंतर मिहिर शहा हा वांद्रे परिसरात कार सोडून फरार झाला होता। राजेश शहा यांनीच मिहिरला पळून जाण्यासाठी मदत केल्यानं ते पोलिसांच्या रडारवर आले होते। त्यामुळे विरोधकांकडून राजेश शहा यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। अखेर शिवसेना उपनेता पदावरून राजेश शहाची हकालपट्टी करण्यात आली आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते। मुंबईतील वरळी भागात झालेल्या हिट अँड रन प्रकरणी आता विविध खुलासे होताना दिसतायत। या अपघाताआधी आरोपी मिहिर शहा दारू प्यायला होता। जुहू परिसरात असलेल्या व्हॉइस ग्लोबल तपस बारमध्ये तो दारू प्यायला होता आणि त्यानं जुहूच्या व्हॉइस ग्लोबल तपस बारमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती। पार्टीनंतर तो वरळीच्या दिशेने निघाला। त्यानंतर अपघाताची घटना घडली। यानंतर आता वरळी हिट अँड रन प्रकरणी पालिकेनं जुहूतील तपस बारवर कारवाई केली आहे। दरम्यान वरळीतील हिट अँड रन प्रकरणात दुर्दैवी मृत्यू झालेल्या कावेरी नाखवांच्या कुटुंबियांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली आहे। यावेळी आदित्य ठाकरेंनी आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे। कोळीवाड्यातील भर चौकात आरोपीला सोडा मग काय होतं ते पहा असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। तर दुसरीकडे तपसबारवर सुरू असलेल्या कारवाईवरून त्यांनी मिहिर शहाच्या घरावर बुलडोझर चालवणार का असा सवाल विचारला। हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे। जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग दुःख हे सगळं दिसत आहे। नाखवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलं हे सगळं आणि एवढं भीतीदायक गोष्ट एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते, आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते। असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे। आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची। कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता, जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे। आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। माझं तर म्हणणं आहे की हा इकडे कोळीवाड्यात तर भर चौकात सोडा। सचिन भाऊ सुनीलजी पण टचमध्ये आहेत, त्यांचं पण आपण जर पाहिलं त्यांच्याकडून जे काही झालं हे ऐकलं तर एवढं भयानक प्रकार आहे की नरकातून राक्षसाला जरी आणलं तरी असं कोणी करणार नाही, असं कृत्य या मिहिर राजेश शहानी केलेलं। पहिला मुद्दा उपस्थित होतो की हे जर बरोबर उलट झालं असतं तर या सरकारने किती लवकर नाखवानं उचललं असतं किंवा एखाद्या अशा व्यक्तीला उचललं असतं। दुसरी गोष्ट म्हणजे 60 तास त्या मिहिर राजेश शहाला लपायला दिलं, त्याच्या गाडीवरचं जे पक्षाचं चिन्ह होतं ते काढलं, नंबर प्लेट काढली। ही मदत का त्यांना कोण करत होतं, कोणी त्यांच्या मागे होतं का, ह्याला राजकीय रंग आहे का, हे विचार करणं गरजेचं आहे। तिसरं म्हणजे आता काय होईल सुरू की एकंदर इथे बुलडोझर चालवा, तिथे बुलडोझर चालवा, रस्ता खोदा, हे सगळं होईल, पण मिहिर राजेश शहा यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची हिंमत हे घटनाबाह्य खोके मुख्यमंत्री दाखवणार आहेत का, हे आम्हाला कळलं पाहिजे। चौथी गोष्ट म्हणजे मी आज त्यांना परिवाराला भेटल्यानंतर त्यांना 1 रुपयाची मदतीचे त्यांना कोणाला काही नको ते सांगतात, आमचा स्वाभिमान आहे, आम्ही कमवू, पण त्यांना शिक्षा झालेली, त्या मिहिर राजेश शहाला शिक्षा झालेली जसं नाखवा परिवाराला बघायचं तसं आमच्या संपूर्ण वरळीला बघायचंय आणि महाराष्ट्राला बघायचंय। कारण हे असे जे काही घटना आहेत ते वाढत चाललेले आहेत। एवढा माज, एवढी मस्ती, म्हणजे 2 किलोमीटर फरफटत नेल्यानंतर परत एकदा रिव्हर्समध्ये येऊन त्या महिलेला उडवलं ह्या मिहिर राजेश शहानी, तर ह्याच्या मागे कोण आहे, हे लपवण्याचा कोणाचा तरी हात आहे का, हे उत्तर खोके सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उभं राहून इथे द्यावी किंवा आम्हाला कोळीवाड्यातून द्यावी। बातचीत यही हुई कि हम यही अपेक्षा करते हैं कि न्याय मिलेगा। किसी को कोई दूसरी मदद या राहत की जरूरत नहीं है, सिर्फ ये देखना है हम सभी को कि मिहिर राजेश शाह जो है उस पे क्या होता है, उस पे क्या कार्रवाई होती है, क्या उनके घर पे भी बुलडोजर चलेगा, जो बुलडोजर जस्टिस देना चाहते हैं उनके घर पे चलेगा क्या। त्याचे वडील आहे ते ज्या राजकीय पक्षात होते त्या राजकीय पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। मला वाटतं जे आज पत्रक बघितलं मी त्यांची पदावरनं बाजूला केलेलं आहे, राजकीय पक्षातून हकालपट्टी झालेली नाहीये, पण कुठच्याही पक्षात असो माझा सवाल हाच आहे, त्यांच्या घरावर बुलडोजर जाणार का। आदित्यजी, राज्यभर डायलिसिस सुविधा पुरवण्याच्या हेतूने HLL लाईफ केअर या कंपनीला
टेंडर न काढता 2000 कोटींचं काम देण्यात आल्याचं आता समोर आलेलं आहे. बघा, ह्या सरकारचे थोडेच दिवस उरलेले आहेत. सरकार हे 2-3 महिन्यात चालणार आहे. त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे घोटाळे, मग रस्त्याचा घोटाळा असो, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असो, अनेक घोटाळे जे केलेत 2 वर्षात ते आम्ही लोकांसमोर आणणारच आणि न्याय आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. जे कोणी याच्यात फसले असतील, मग ते राजकीय लोक असतील, मंत्री असतील, अधिकारी असतील, आम्ही काही न बघता जे दोषी असतील त्यांना शिक्षा देऊ, त्यांना जेलमध्ये टाकू. एक मिनिट, हे केलं सॉरी MMRDA की जो है आज भी मुंबई में लाखों करोड़ों की जगह है, जिसे जो भूमाफिया है रातों रात कब्जा करते हैं और बेचते हैं. इसमें स्थानिक जो